तहसीलदारांकडून होत आहेत। नव्यानेच माढा तहसीलमध्ये तहसीलदार म्हणून नियुक्त झालेले संजय भोसले जे आहेत, ते त्यांनी कारवाईचा बडगा जो आहे तो वाळू तस्करांवर उघडलेला आहे। याच संजय भोसले तहसीलदारांना मात्र वाळू तस्करांकडून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना देखील समोर आलेली आहे। आपल्या समेत संजयजी भोसले माढेचे तहसीलदार आहेत। रावसाहेब, काय सांगाल, नेमकी घटना काय, जीवे मारण्याचा प्रयत्न झाला? तालुक्यात मी हजर झाल्यापासून अनधिकृत वाळू तस्करावर मोठ्या प्रमाणात कारवाई करत आहे। अजूनही पुढे करणार आहे। सुरुवातीला हजर झाल्या शिराळ टेमध्ये मी 2 ते 3 फायबर फोडण्यात आल्या जिलेटिननं। त्यानंतर वाळूवाल्याचे बरेचसे खड्डे होते, ते सुद्धा खड्डे बुजवले आणि तेव्हापासून वाळवल्याच्याच कारवाईत मी सातत्यानं होतो। परवा दिवशी 6 तारखेला मुंगशी या गावी शिना नदीच्या ह्याच्यातून अनधिकृत वाळू उत्खनन करत आहे असं मला मेसेज आला रात्री। त्यानुसार मी माझी टीम सोबत घेतली, तिथं रात्री पोहोचलो। परंतु सदर वाळू तस्करे माझ्या वाटेवर असल्याने तर माझा सुगाव लागल्याने तिथून ते निघून गेले। परत मी थोड्या वेळाने त्यांना चकवा देऊन मी असं परत निघालो असं दाखवलं आणि मी एका ठिकाणी दडून थांबलो। तर पहाटेच्या वेळेला JCP 2 हायवा गाड्या मोठ्या प्रमाणे 10 ते 15 जमाव असं घेऊन ते वाळू काढताना दिसून आला। मला दिसून आल्यानंतर मी ती गाड्या ताब्यात घेण्यासाठी जात असताना तेथील वाळू तस्कर स्वप्नील कांबळे अशा नावाचा होता, तो त्याची स्कॉर्पिओ माझ्या गाडीच्या समोर लावली आणि पूर्ण गाडीच्या आडवा आला। तो गाडी माझ्या गाडीला धडक डॅश देऊन जीविताला हानी पोचवण्याचा त्यांनी प्रयत्न करत होता। तरीसुद्धा माझा ड्रायव्हर हुशार असल्याने त्यांनी त्यांचा चकवा देऊन कट काढून गाडीला ज्या ट्रकमधून हायवामधून वाळू वाहतूक होत होती त्या वाळूचा आम्ही पाठलाग केला। ती हायवा इतकी फास्ट गेली ती पुढे परंडा तालुक्यात गेली, तरी आम्ही त्याचा पाठलाग सोडला नाही आणि लगेच हा स्कॉर्पिओवाला वाळू तस्करसुद्धा निघून गेला। तिथून आम्ही तात्काळ पोलीस स्टेशनला परंडा PIला सुद्धा कल्पना दिली आणि कुरवाडी PIला फोन करून सांगितले आणि रितसर फिर्याद संबंधितांनी दाखल केली। पण साहेब, कसं पाहता, एकीकडे जीविताला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न आहे, स्कॉर्पिओ आडवे लावण्यात असल्याचा व्हिडिओ देखील समोर आलाय। कशा पद्धतीने या वाळू तस्करांचं थैमान आहे तालुक्यामध्ये, यापुढची भूमिका काय असणार? माढा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणे वाळू तस्कराचं प्रमाण होतं। प्रॉपर माळ्याचे लोक नसून बाहेर तालुक्यातून असतात। अकलूज, इंदापूर, परांडा ह्या तालुक्यातून मोठ्या प्रमाणात तस्कर वाळू असल्यामुळं ती वाळू उपसा करण्यासाठी यांचे हर प्रकारचे ते नियोजन करतात। परंतु मी जॉईन झाल्यानंतर मी 2 पथकं तयार केलेली आहेत, रात्री आणि दिवसा। ही अहोरात्र 24 तास पथक फिरतात। असे काही कुठं मेसेज आला, फोन आला तर आम्ही तिथं तात्काळ पोचतो। ते गेल्यानंतर मी सुद्धा त्यांच्या पाठीवर जात असतो, म्हणजे मी थांबत नाही आणि बरोबर आटोक्यात आणतो। आता सध्या दहशत त्यांना निर्माण झालेली आहे, कुठे जर दिसले तुम्ही तात्काळ कारवाई करतच असतो। कुठं जर आपण पाहिलं तर यांच्यावर कारवाई एकीकडे होत असताना दुसरीकडे आपण यांना हद्दपार करण्याची देखील जिल्हा प्रशासनाकडे मागणी केल्याची माहिती समोर आहे। हो, तसं मी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना अहवाल सादर केलेला आहे आणि DYSP मॅडमशी पण मी बोलून घेतलेलं आहे। DYSP मॅडम आता आपल्याकडे नवीन IPS आल्यामुळे त्यासुद्धा चांगल्या आहेत, त्यांनीसुद्धा मला सहकार्य चांगल्या प्रकारे केले आणि त्यांनी हद्दपारचा प्रस्ताव सादर करतो मी सांगितले। हे होते संजयजी भोसले यांच्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर तहसीलदार असलेले संजय भोसले यांना वाळू तस्करांकडून जो आहे तो जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि या प्रकरणी कुरडवाडी पोलिसांमध्ये जो आहे तो जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची फिर्याद नोंदवण्यात आलेली आहे। आरोपींना शोधण्याचं काम पोलीस करतायत। मात्र या संबंधित आरोपींना माढा, करमाळा आणि परांडा तालुक्यातून हद्दपार करण्यात यावा असा प्रस्ताव देखील जो आहे तो संजय भोसले यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पाठवण्यात आलेला आहे। कोणत्याही प्रकारची यापुढे देखील कारवाई सुरूच राहणार आहे। कोणालाही न डगमगता वाळू तस्करांवर कारवाई सुरूच राहणार असल्याचा पवित्रा जो आहे तो तहसीलदार संजय भोसले यांनी TV9शी बोलताना व्यक्त केला आहे। माझा सहकारी कॅमेरा पर्सन प्रथमेश कांबळेसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माढा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।